मेहता का उल्टा चष्मा. एव्हरीथिंग इज ब्युटिफुल आउट हिअर. हा हो ना. जिकडे बघावं तिकडे सुंदर सुंदर आहे सगळं नाही. येस. अगदी बरोबर बोललात. अगं बाई हा अगदी बरोबर आहे. कोमल बहिणी तुम्ही तर हाती भाऊंचीच आठवण करून दिलीत. इथे ते असतं तर खरंच मजा आली असती नाही. ऑफकोर्स हंसला ट्रॅव्हलिंग करायला खूपच आवडतं. मी हंसला थोड्या वेळापूर्वी फोन केला होता पण आन्सर नाही दिलं त्याने. मी पुन्हा एकदा ट्राय करते. हा, हा. करा 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 करा. करा. बबिता बहिणी ते बघ ना किती छान ना. कोमल, हा बोल बोल कोमल, पोहोचलीस ना सिंगापूरला? हो हंस आम्ही पोहोचलो. आणि हंस मी तुला 1 तासापूर्वी फोन केला होता तू आन्सर नाही दिलास. अगं ते कोमल, मी पेशंट सोबत बिझी होतो. जस्ट आत्ता फ्री झालोय. ओके. अगं मी तुला फोन करणारच होतो आणि तेवढ्यात तुझा फोन आला मला. बरं सांग कसं वाटतंय सिंगापूर मध्ये? हंस सिंगापूर इज ब्युटिफुल. माहितीये आता आता तर आम्ही हॉटेलमधून फ्रेश होऊन निघालो आहोत. बट आय एम ऑलरेडी लव्ह विथ इट. अरे वा वा खूपच छान. बरं कोमल, तू मला ना तिथले पिक्चर्स आणि व्हिडिओज पाठवायला अजिबात विसरू नकोस. ऑफकोर्स हंस मी पाठवणारच. हा. अच्छा ऐक ना स्वतःची काळजी घे. हा कोमल, तू माझी चिंता करूच नकोस. तू मात्र तिथे खूप एन्जॉय कर. ठीक आहे? ओके हंस बाय. लव्ह यू. बाय. लव्ह यू. कोमल बहिणी काय काय म्हणालात तुम्ही? काय म्हणालात? हा जेठालाल अजूनपर्यंत नाही आला. तारक ते काय आहे? ती केबल कार आहे अंजली. आपण जाऊया का त्यात बसायला? नक्की जाऊया, खूप मजा येईल. होय पापाजी. अहो अहो हा या इतक्या सगळ्या क्रेन्स कशासाठी आहे? हा हे सिंगापूर जे आहे ना ते आशियाचं एक बीचेस पोर्ट आहे. ओ इथे प्रत्येक 3 मिनिटाला एक तरी जहाज येतं किंवा जातं तरी. हे जे कंटेनर आहेत ना त्यात खूप काही गोष्टी असतात. म्हणजे सिंगापूर सगळ्या गोष्टी बाहेरून इम्पोर्ट करतात. अच्छा. इथे कोण शेती करत नाही ना म्हणून. हा का नाही आला अजूनपर्यंत? 1 मिनिट मी आलो जरा. अरे यार टप्पू चल ना तिकडे मस्त व्ह्यू आहे. चल चल. गोली गोली गोली. अरे अरे, थांब ना यार. ए, बघ ना, टप्पू. पप्पू अजून आले नाहीयेत. कुठे आहे हा जेठालाल? कुठे राहिला? ए हा बघा आला. हा बाबूजी हे बघा सगळे. लवकर ये. हा चला. आला आला जेठालाल आला. आलो. आले बाई. अरे जेठालाल कुठे होता? सगळी वाट पाहत होते. होय बाबा, तुम्हाला माहितीये मला किती टेन्शन आलं होतं. अरे बाबा ते काय झालं की जेठ्या सूर्य देवतेला जल अर्पण करायला हॉटेलच्या टेरेसवर गेला होता. जल अर्पण करत होतो ना मी वरती. तर तो येताना तो रस्ता विसरला तर तो इकडे तिकडे फिरत राहिला. हॉटेलचा पूर्ण रस्ता गोल गोल आहे ना त्यामुळे मी जरा भटकलो होतो. सॉरी या बबिताजी सॉरी. काकाजी पण ह्याच्या इथे तिथे होण्याच्या नादात आपला प्लॅन इथे तिथे झाला असता ना आता. अरे आता ठीक आहे ना भिडे. आता तर जेठालाल आलाय ना. आता कशाला वाद घालताय? आता तू पण एन्जॉय कर आणि आम्हाला पण एन्जॉय करून दे. हो जेठाजी इनफॅक्ट आम्ही तुमचीच वाट बघत होतो फोटोज घेण्यासाठी. तर चला मग आपण घेऊया का पिक्चर? चला मस्त असे फोटोज खेचूया आणि या सुंदर क्षणांना कॅच करूया. अगदी. क्या बात आहे जेठालाल. हल्ली मला जाणवत आहे की तुझी भाषा खूप छान होत चालली आहे. ते तुमच्यामुळे. अरे मग असं का बोलतोयस? कंप्लेंट का करतोयस की तुमच्यामुळे? असं म्हण तुमच्यामुळे. मस्करी करतोय भाऊ तुम्ही पण यार. चला फोटो कोण काढताय? घे टप्पू फोटो काढ. अरे चला ऐका इथेच उभं राहायचं का? पुढे पण जायचंय. खूप काही बघायचं ना आपल्याला. चला आता बरंच फिरायचं आहे आपल्याला. चला आले सगळे. चला रे चला, मलाईनला जाऊया. तिकडे जाऊन हात धुवून फोटो काढूया. काय सोनिये? चला बाबा, ज्यांना माझ्यासोबत मॅडम टुसाट कडे यायचंय त्यांनी चला. का मॅडम टुसाटनी तुला बोलवलंय का? अरे मॅडम टुसाट म्हणजे वेक्स म्युझियम. अरे मग तसं बोल ना पूर्ण. मला वाटलं सगळ्यांना माहिती असेल ना. नाही सगळे पहिल्यांदा आले आहेत ना काय सिंगापूरला. हरकत नाही, काय हरकत नाही. अरे हो, काय मस्त मेणाचे पुतळे आहेत. अगदी छान. जगातले जितके सेलिब्रिटी आहेत, जितके फेमस लोक आहेत, एक्झॅक्टली हुबहू तसेच मेणाचे पुतळे आहेत. ते इथे आहेत तारक? हो इथे पण आहे. इथे पण आहे. वाव. चला बाबा, ज्याला माझ्यासोबत मॅडम टुसाट वेक्स म्युझियमला जायचंय त्यांनी चला. हा ओ नाही यार, वाघ तर वाघाकडे जाणार बाबा. नाही
आधी न्यूज राईड करायला जाऊया ना. हो हो त्यात खूप मजा येईल. अरे ऐका बाबा जरा माझा ऐका. ज्याला जिथे जायचंय तिकडे जा. नाहीतर चर्चेमध्येच सगळा वेळ फुकट जाईल. हो, आय हॅव एन आयडिया. काय? आपण सगळे आपल्या आपल्या चॉईसच्या हिशोबाने एक ग्रुप बनवूया आणि ज्याला जिथे जायचं आहे आपल्या चॉईसच्या हिशोबाने ग्रुप मध्ये जाईल आणि परत येईल. गुड आयडिया गुड आयडिया. हो ठीक आहे, ज्याला ज्या ग्रुप मध्ये जायचं आहे बिंदास फिरत त्याने, पण भेटायच्या वेळी सगळे वेळेवर या मात्र. ऑफकोर्स. करेक्ट आहे, आपल्याला लंच पण तर करायचं आहे आणि लंच तर एकत्रच करायचं आहे. हा बाबा. अच्छा आता ऐका, सगळ्यांकडे सेंटोसाचा मॅप आहे तो काढा जरा. अरे भिडे सॉरी यार, मी माझा नकाशा तर रूम मध्येच विसरलो. एखादा एक्स्ट्रा असेल तर दे ना जरा. वाटलंच मला माहिती होतं की तू असंच काहीतरी करशील, म्हणून मी एक्स्ट्रा ठेवलं होतं. हे घे आता सांभाळ. थँक्यू. हा तर बघा, हा बघूया. आता या मॅप मध्ये मडायनची प्रतिकृती आहे, तिकडे सगळ्यांनी जेवायला भेटायचं. एक मिनिट भाऊ, मला दिसत नाहीये, कुठे आहे? हे टपू जरा दाखव त्यांना. बाबा इथे हे बघा इथे. तर तिथेच आपल्याला लंच साठी भेटायचं. अच्छा, त्यातले 3 पॉइंट दाखवले आहेत, 1, 6, 14. त्यातल्या कुठल्या पॉइंटला भेटायचं आपल्याला? अरे तिकडे बघ ना जेठालाल, नीट काटा चमचाचं एक ड्रॉइंग आहे, तिथे भेटायचं आहे. ते एक रेस्टॉरंट आहे. काटा चमचा कुठे आहे? बाबा हे बघा इथे. हे बघा इथे सापडला? दिसत तर नाहीये, पण असेल. चला ना, ठीक आहे. हा तर तिथे आपल्याला 1 वाजता लंच साठी भेटायचं. ओके. अरे यार भिडे तू पण ना, जर याच जागेवर जायचं होतं तर सरळ तोंडाने बोलायचं होतं. नकाशा उघडा, इकडे बघा, याची काय गरज होती? प्रोसेसला उगीच लांब केलं मित्रा. अरे असं कसं सांगू मेहता साहेब, नकाशा उघडल्यावरच माहिती नाही पडलं की कुठे आहे कुठे आहे. शोधतात ना सगळेजण. सगळ्यांची पहिलीच वेळ आहे ना इकडे येण्याची, नाही समजत कोणाला. अच्छा मित्रांनो, जरा ऐका बघा, एक महत्वाची सूचना. तुम्ही सगळे आरामात मस्तीमध्ये फिरा वगैरे, पण एका गोष्टीचं खास लक्ष ठेवा की कुठे हरवू नका. हरवू नका. माझ्याकडे बघून का बोललास? नाही, मी तर यासाठी बघितलं की मी बरोबर बोललो ना बापूजी असं. चला जा, सगळं काय तर मला. तुला वाटतं की मी हरवून जाईल? अरे नाही बापूजी, मी असताना तुम्ही कसे काय हरवणार? असं म्हणजे तू नसतास तर मी हरवलो असतो. नाही, मला तू असं सोड म्हण- सोड, मला तुझ्या बरोबर यायचंच नाहीये. मी टप्पू आणि गोली बरोबर फिरायला जाणार. हा टप्पूडा, मी तुझ्या बरोबर येणार. बापूजी मला यायचंच नाही तुझ्या बरोबर, सांगितलं ना. नाही येणार. टप्पू, लक्ष ठेवा बापूजीवर. तो ठेवेल लक्ष. पोपटलाल, आता थोड्या वेळपूर्वी मी काकाजींना तेच बोललो की तुम्ही हरवू नका म्हणून. चला चला चला. हा, चला ज्यांना माझ्यासोबत मॅडम कडे यायचं त्यांनी चला. मॅडम, मॅडम कडे? अरे मॅडम टुसाट वॅक्स म्युझियम. अरे पूर्ण बोल ना मग. मॅडम म्हणजे कोणत्या मॅडम कडे? सारखं पूर्ण बोला समजलंय ना सगळ्यांना. पोपट अंकल, तुम्ही लवकर म्युझियम मध्ये जाऊन या आणि डायरेक्ट न्यूज कार कडे या. आपण सगळे एकत्र राईड करूया. जेठालाल विचार काय, आपण कुठे जायचं? आपण तर बबिताजी आणि अंजली वहिनी जिथे बोलतील तिथे जाऊया. ओ माय गॉड, बबिता, चॉईस इज आवर्स. मी सजेस्ट करू का? हो ठीक आहे, बोला. आपण सगळे स्कायलाईनला जाऊया. हो चला. चला सिंगापूर एन्जॉय करूया. चला. They all are separated in small groups. I'm following them. Over. भिडे अंकल, पोपट अंकल. हा गोळ्याचा आवाज आहे ना? मामे येस बेबी. मामे अडकलो. अरे गोळ्या, काय झालं तुला? अरे तू काय आतमध्ये करायला गेला होतास? पोपट अंकल, तुम्ही गेला होता ना, तर मग अरे मी गेलो होतो म्हणजे मला कोणीतरी सांगितलं होतं की जे बर्लिन आहे ना, त्या बर्लिनच्या जवळ हे अक्षर जे लिहिलंय ना, त्या सेंटोसा, त्याच्या मध्ये कोणत्याही अक्षरातून आपण बाहेर पडलो ना की मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होतात, म्हणून मी गेलो अरे होतो. मग तुला कुठली इच्छा पूर्ण करायची होती? अरे मला फोटो काढायची इच्छा पूर्ण करायची होती भिडे अंकल. अरे कोणाचा फोटो? अरे तिथून कोणी फोटो काढतं का? आता काय करू मी? अरे सोडी, हा कुठे? सोडी इकडे इकडे. अरे हा छत्री लागेल तुला. काय करतोय? सुंदर अडकलाय का तिकडे? नाही सपोर्ट काही नाही झालं बाळा, काही नाही झालं. हा बरं आहेस तू? अगं बाई, लागलं नाही ना रे?
ठीक आहेस ना तू बा? अरे तू वाघ आहेस वाघ एकदम हा, शाबास. पाहिजे पाणी थँक्यू. भिडे अंकल एक फोटो तर काढा. थँक्यू. हा थँक्यू. चला चला आता. पोपू मजा येते ना मजा. खूप मजा येते मला सोडी. अरे बघ ना किती किती मोठा लाईन आहे तो बघ ना. अरे हे एकदम मस्त कमाल आहे. पोपटलाल हा नुसता लायन नाही आहे, याला मरलायन बोलतात. हा अर्धा लायन आणि अर्धा मासा आहे. हो अच्छा तसं आपलं सोडी पण मरलाय ना. मी का बाबा? अरे जगासाठी लायन आणि रोशन वहिनींच्या समोर माशा. अरे प्रेमात तर सगळेच बनून जातात. हा, बिलकुल बिलकुल. पोपटलाल तुझं लग्न होऊ दे, मग तू पण होशील. मी तर पूर्ण मासा बनायला तयार आहे. हा जो मरलायनचा स्टॅच्यू आहे ना, त्याला सिंगापूरचं प्रतीक मानलं जातं. तसा हा दुसरा आहे आणि ओरिजिनल जो आहे तो मरीना बे स्थित आहे. तू इथे गाईड कधीपासून मानलास रे? अरे मी मुलांसाठी बोलतोय, त्यांना इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. अरे भिडे अंकल आजकाल ही सगळी इन्फॉर्मेशन मोबाईल वर मिळते. असं टक 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 केलं नाही आणि इन्फॉर्मेशन रेडी. हो तुम्ही आजकालचे मुलं टाक टाकवरच आहात. त्याच्या बाहेर पण जग आहे, ते बघा आधी. पुस्तकं वाचा. अरे भिडे अंकल तिकडे वरती पण जाऊ शकतो. चला चला चला. चल लवकर चल जणी. ओय रोशन डार्लिंग तू पण मस्त, सिंगापूर पण मस्त. लव्ह यू. ऐक रोशन, ऐकव रोशन. ही बघ ना, ही जागा किती सुंदर मस्त रोमॅन्टिक जागा आहे ना. हे रोशन ते बघ ते बघ ते बघ. ओ सोनिये अगं तुझ्या सुंदर चेहऱ्यावरून नजरच हटत नाहीये माझी. तर इथे तिथे काय बघू? शो करायचे खूप जण आहेत. सगळे विदेशी लोक बघतात आपल्याला. ओ सोनिये बघून दे. ओ जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत शिकणार कसं की पंजाबी आणि पारसी दोघं प्रेम कसं करतात ते. खरेखर रोशन तू एकदम पागल आहेस पागल. हो पागल आहे पण तुझ्या प्रेमात पागल आहे. लव्ह यू. खरंच? अगदी खरं. तर मग चल चल मग रोशन. घेऊन चल मला रोशन. हा चल चल. ओ हा आहे सेंटोसा आणि सेंटोसाचा वाघ. ओ सोनिये एक काम कर ना, आधी एक व्हिडिओ बनव. काहीतरी मस्त बोल हा, तरच बनवणार. एकदम ठीक आहे. ओके रेडी. ऍक्शन बोला. ऍक्शन. ऍक्शन शिवाय माझं काय होणार नाही. ऍक्शन. अय्यरप्रा, हाती भाऊ, तुम्ही दोघं तर नाही येऊ शकला. खूप मिस करतो मी तुम्हाला. मनापासून बोलत आहे मित्रांनो. तुम्ही दोघं पण आला असता तर खूप 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 मजा आली असती. इतकी मजा येते ना सिंगापूर मध्ये. हो यारो, पुन्हा जेव्हा आपण येऊ ना तेव्हा तुम्हा दोघांना पण यायचंय आमच्या सोबत. आणि जर नाही आलात ना तर मी माझ्या दोन्ही हातांनी उचलून घेऊन येणार तुम्हाला. हो यारो, स्वतःची काळजी घ्या. इथे खूप 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 मजा करतायत गोकुळधामवासी. चला तुमची काळजी घ्या. मिस यू. लव्ह यू. हा काय मस्त आहे ना. हो ना. मॅडम तुसाल सिंगापूर. ब्युटिफुल. मजा आली ना माझी. मजा आली हं? काय वाटत होती. हो ना मग. आता तर तू करेल. चला चला मला ना ल्यूज राईड मध्ये जायचंय टप्पू सेनासोबत. मी तिकडे जातो आता. ठीक आहे, नंतर चालेल, बोलू. चालेल. हो, चालेल. हो, चालेल. बाय बाय बाय. अच्छा तुमच्याकडे जे फोटो आहेत ना ते नंतर ग्रुपवर टाका. हो. चला चला. अगं बाई, आता कुठे? अरे पोपू, अरे ये ना बाबा. अरे किती वेळ लावणार तू. काय सॉरी सॉरी मला जरा लेट झाला. बोला ना बाबा आता इकडे काय करायचंय. कार चालवायची आहे. पण माझ्याकडे तर लायसन्स नाहीये. ओ पोपू, ही कार चालवायला लायसन्सची काहीच गरज नाहीये.
ओ अच्छा असं. बरं ऐका तसं तर बाईक चालवताना आपण हेल्मेट तर घालतोच, पण ही कार चालवण्यासाठी आपल्याला हेल्मेट घालावं लागेल. कारसाठी हेल्मेट? ओ पप्पू काय ना, रस्त्यात ट्रॅफिक पोलीस वाले उभे असणार ना, मग तू जर हेल्मेट नाही घातलंस तर पावती फाडतील ना. अच्छा. रोशन काय तू पण पोपट भाऊ हा मस्ती करतोय हा? पण हो, सेफ्टीसाठी हेल्मेट घालणं खूपच गरजेचं अरे आहे. मला माहितीये रोशन वहिनी, मी पण मस्करीच करत होतो. हे बघितलं का? इतकं पण मला माहित नसेल काय? आपण गोकुळधामवासी खूपच मजा करतात हा यारो. अरे आता चला ना जाऊया लवकर, न्यूज राईड करूया ना. हे घ्या. आजोबा हे तुमच्यासाठी. हा, देतो. हे घ्या. मला ऑरेंज दे. देतो रे. घे. सारा. हे सारा, हाऊ आर यू? I can't believe you're here. या. Hey, Kenny. ओ केनी. Tapu. केनी, हाऊ आर यू? What's up? I can't believe you guys are here. Same here. Are you guys on holiday too? Yes, we came with our family. Same here. We are also with our family and friends. Yeah. The famous Gokutown family. Yes. Now it's world famous Gokuldham family. ए टप्पू गोली चला चला. आजोबा जरा इकडे येता का? हो. या ना इकडे. हा बोल काय झालं? आजोबा हे माझे फ्रेंड्स बुकचे फ्रेंड्स आहेत. ही आहे सारा आणि हा केनी. सारा केनी, ही इज माय ग्रँडपा. अरे हो नमस्ते. खुश रहा. ही सेइंग गॉड ब्लेस यू. Correct. Thank you. So guys, let's going and have fun. Yo, come on. वाव मजा आली मजा आली यार. So Kenny, Sara, can you guys enjoy? Yes, I enjoy a lot. We enjoyed it so much. Actually, you know what? You can join us in all the rides. That will be fun. Yes, definitely. Hey. But we'll have to inform our family first. Sure. We'll join you after lunch. Okay, no problem. Okay. Done. अरे हाती भाऊचा फोन. कोमल वहिनी, हा? एक मिनिट. हा हाती भाऊ, कसे आहात? जेठा भाऊ मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. हा जेठा भाऊ मी कोमलला कधीपासून फोन करतोय पण तिचा फोनच लागत नाहीये. तुम्हाला माहितीये का ती कुठे येते? हो हो कोमल वहिनी आमच्या सोबतच आहे. इकडे एक मिनिट देतो. हा जेठा भाऊ तुम्ही एक काम करा ना, फोनला स्पीकरवर टाका तुम्ही. त्यानिमित्ताने सगळ्यांशीच बोलणं होईल. ओके ठीक आहे. स्पीकरवर ठेवायला सांगितलंय, सगळ्यांशीच बोलणं होईल ना. मग हो. बोला हाती भाऊ, सगळे ऐकतायत. हाय हंस.
हाय कोमल, कशी आहेस? एन्जॉय तर करतेस ना? हो हो खूप एन्जॉय करते. अच्छा कोमल, मी तुला कधीपासून फोन करतोय पण तुझा फोन लागतच नव्हता. होय हंस, ती फोनची बॅटरी जरा डाऊन झालीये ना. अच्छा अच्छा, काही हरकत नाही. बघा बघा, इथे फोन लागत नाहीये आणि तिथे त्यांचं मन लागत नाहीये. अगदी खरं बोललात अंजली वहिनी. कोमल शिवाय तर इथे माझी खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही. कोमल, मस्करी करत होतो. मी इथे बसल्या बसल्या समोसाच खातोय. चल कोमल, तू एन्जॉय कर आणि स्वतःची काळजी घे, ठीक आहे? हो हो हंस, तू पण तुझी काळजी घे. अरे कोमल वहिनी, ते चिकित्सक आहेत जे सगळ्या समाजाची काळजी घेतात. त्यांच्यापेक्षा जास्त स्वतःची काळजी कोण घेणार? डॉक्टर हाती तारक मेहता बोलतोय. हो मेहता साहेब, असं तर फक्त तुम्हीच बोलू शकता. चला चला, मी फोन ठेवतो. तुम्ही सगळे एन्जॉय करा. ओके हंस, बाय 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 कोमल. बाय हाती भाऊ. बाय 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 बाय. हॅलो अंकल. हाय, हॅलो हॅलो. हाऊ सोनो. सॉरी, हाऊ सोनो. सोनू, माय डॉटर. या युअर डॉटर. हाऊ डू यू नो हर? We are close friends. We know each other on Friends book. Oh, really? She is fine. In fact, Tappu and Goli also here. Yeah, we already met them. Huh? कुठे आहेत ते? What? Where are they? I will waiting also long time. We are also waiting for them. अरे कुठे गेले सगळे? Everybody is vanishing from here. अहो. अगं काय अहो कुठे फिरताय तुम्ही? सारखं कुठे फिरताय? बाबा जायचंय ना आपल्याला. हे बघा, टप्पू आणि गोलीचा पत्ता नाही अजून. अरे बाबा या लवकर. कुठे फिरत होतात? हे बघा, सोनूचे मित्र भेटले मला. आम्ही ओळखतो, आम्ही भेटलोय. अच्छा, हे सोनूचे मित्र आहेत. आय एम हर मम्मी. माधवी चलो लेट्स गो. दे आर ऑल्सो नेबर्स मिस्टर सोडी आणि मिसेस सोडी. अच्छा, भेटलाय तुम्ही? मग चला लवकर चला. अरे चला लवकर. काय झालं? तारक! अरे काय झालं? किती सुंदर दृश्य आहे. होय, तर सुंदर दृश्य आहे तर एवढं ओरडायची काय गरज होती? घाबरलो ना मी. एक्साइटेड. एनिवे तारक, किती सुंदर दृश्य आहे ना. तुम्हाला नाही वाटत या सुंदर दृश्यासाठी तुमच्याकडून एक छोटीशी कविता होऊन जाऊ दे? या क्षणी इकडे. ऑफकोर्स तारक, 200 फूट उंचावर जर अंजली मेहताला तारक मेहता कविता ऐकवतील तर त्यापेक्षा काय सुंदर असू शकतं? अंजली, यावेळी कविता तर नाही, असंच हे सुंदर दृश्य बघून काही ओळी मनात आल्या आहेत. त्या ओळी अशा आहेत. हे ईश्वर, ही धरती बनवली तू किती सुंदर. हे ईश्वर, ही धरती बनवली तू किती सुंदर. किती रंग भरलेत यात तू. किती रंग भरलेत यात तू. समुद्र बघ, निळा आहे. बागेतले एक फुलं किती सुंदर आहेत. कुठलं लाल, कुठलं गुलाबी, कुठला पिवळा आहे. हे जे पक्षी आहेत ना, हे उडणारे आपल्या सोनेरी पंखाने निळ्या आकाशाला सुंदर बनवतात. हे ढग पाणी भरून आपल्या जवळ आणतात आणि हे वृक्ष या धराला हिरवं बनवतात. हे ईश्वर, ही धरती बनवली तू किती सुंदर. किती रंग भरले आहेत यात. बस खुश. वा वा, किती मस्त. चल पप्पू, खूप मजा येणार आहे. अरे बाबा, तुम्हाला कुठे घेऊन जातोस ते तरी सांग ना. ओय पप्पू, आज मी तुला एका खास जागेवर घेऊन जाणार आहे. काय जागेवर? म्हणजे तू इथे पण पार्टी शार्टीचा प्रोग्राम बनवलास की काय? अरे पार्टी शर्टीचा प्रोग्राम नाही बनवलाय, पण एका खास जागेचा प्रोग्राम बनवलाय. पण कुठे घेऊन जाणारस तू? उडायला. ओ म्हणजे असं की आज मी तुला पोपू पासून उडणारा पोपट बनवणार आहे. अरे सोडी, मला असं वाटतं तू आत्ताच पार्टी वगैरे करून आलायस. अरे बाबा, माझं नाव फक्त पोपटलाल आहे. मी खरा खुरा पोपट थोडीच आहे. अरे मला पंख कुठे आहेत की मी आकाशात उडणार? ओय पोपू, तीच तर गोष्ट आहे. आज तू विदाऊट पंखांचा उडणार आहेस. अरे बघशील ना तर मज्जा येईल. अच्छा. चल. अरे एक मिनिट. ओ काकाजी, गोली, टप्पू. चला, मला समजत नाही कुठे घेऊन चालला, पण घेऊन तर चाललंय. चला चला माझ्या बरोबर. खास जागेवर घेऊन जातोय. चला. हे बघ पप्पू, इथे उडायचंय तुला. पण हे आहे तरी काय? पोपट अंकल, हा एशियातला सर्वात मोठा व्हर्टिकल टनल आहे. अच्छा, पण तिकडे होतं तरी काय? अरे पोपट अंकल, इथे लोकांना पंखाशिवाय उडवलं जातं. तुम्ही एकदा जाऊन तरी बघा, मजा येईल. चल पप्पू. Mr. Popat Lal and group are going inside. I fly.
चला पोपट अंकल लवकर लवकर चला लवकर. अरे मला नाही मजा येईल, जायचं. मजा खूप मला नाही मजा जायचं येईल. तिकडे. हा, मी चल, चल, ते नाही बघ. येणार. यस. बघा पोपट अंकल तुम्हाला हे करायचंय. वाव आजोबा बघितलं का तुम्ही? हो हो तेच बघतोय टपोडा. अरे हा तर खरंच पक्ष्यांसारखा हवेत उडतोय. गोल गोल वरती खाली, अरे सगळ्या ठिकाणी तर उडतोय हा. हे टप्पू हा उडतोय कसा काय? आजोबा हे इंडोर स्काय डायव्हिंग आहे. एक मोठा पंखा वरच्या बाजूला हवा फेकतोय आणि त्याच हवेच्या फोर्सने हे अंकल उडतायत. अरे म्हणजे पंखा बंद झाला की खाली पडणारा ढापकन तो. अरे नाही नाही, मी नाही करणार बाबा. कॅन्सल काय कॅन्सल. कॅन्सल रे कॅन्सल? ओय पोपू एकदा कर, इतकी मजा येईल की तू बोलशील पुन्हा एकदा करायचंय मला. अरे पोपट अंकल तसं पण तुम्हाला एकट्याला नाही करायचंय. तुमच्या सोबत एक ट्रेनर असेल. अरे गोली बघ तरी बाबा किती जोरात हवा चालू होती ती. अरे जरा चुकून मी त्या ट्रेनरच्या हातातून जरी सुटलो ना तर बरोबर टनर फाडून बाहेर पडेन मी. नाही नाही बाबा मला फोर्स करू नका. मला नाही करायचं. मी चाललो. अरे अरे तू तू घाबरतोयस कशाला? अरे एक वेळ हिम्मत दाखव, मग बघ किती मजा येईल. नाही नाही काकाजी मला नाही उडायचंय. मी नाही उडू शकणार. अरे पोपू का घाबरतोयस? ओ घाबरणं सोड आणि पुढे चल. अरे पोपट, अरे बाबा आपण सगळे उडण्यासाठीच बनलो. तू असा मध्येच थांबलास तर कसं काय चालेल? तू एक वेळ उडून बघ, मग बघ किती मजा येते. पण काकाजी. अरे काय काकाजी, चल एक काम करूया, मी पण तुझ्या सोबत येतो. चल. अरे ओ तेरी. ओ काकाजी तुम्ही जाणार? ओ तुम्ही करू शकाल? हो का नाही करू शकणार? वा का मस्त काकाजी. बघ 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 पोपू. अहो सोडी अंकल आजोबा नक्की करू शकतील. आजोबा रोज सकाळी उठून वॉकला जातात, प्राणायाम करतात, योगा करतात, एक्सरसाइज करतात. आजोबा आपल्या तब्येतीची खूप काळजी घेतात. मला पूर्ण विश्वास आहे की आजोबा हे नक्की करू शकतील. आजोबा यू आर ग्रेट. अरे आजोबा कोणाचे आहेत? टप्पूचे. चल पोपट चल. घाबरू नको, आपण पोपट अंकल होतो ना. Yes. Tapu, Yeah. your grandpa is so cool. He's so energetic. Has he done this before? No. Yeah. Your grandpa is old, but he's so young at heart. Thank you so much. Thank you. हे बघून मला असं वाटतं की मी एकदा तरी लाईफ मध्ये स्काय डायव्हिंग करणारच. 100% होय यार, होय बा हे करणार. करशील, नक्की करशील तू. पोपू खरं खरं सांग किती मजा आली. अरे सोडी इतकी मजा आली, इतकी मजा आली की म्हणजे मला सांगण्यासाठी शब्द कमी पडतायत. मी आयुष्यात पहिल्यांदाच असा अनुभव घेतलाय रे. मला असं वाटत होतं की मी खरोखरचा पोपट झालोय रे. असा पंखावाला. मी हवेत उडत होतो, वर खाली करत होतो, कला प्रकार करत होतो. माझ्या मित्रा आज तुझ्यामुळे माझा उंच आणि हवेत उडायची जी भीती होती ना ती गेली. थँक्यू थँक्यू सोडी माझ्या मित्रा. थँक्यू. ओय थँक्यू तर तुझं यारा की तू इतका खुश झालास. ओ यारा तू तर दिल खुश करून टाकलास. अरे सोडी, आज तुझ्यामुळे बाबा मला पण संधी मिळाली. जी. ओ यार मग चला. या सुंदर समुद्राला बघून एक खूप सुंदर गाणं लक्षात आलं. काय लिहिलंय आणि काय गायलंय. तुला माहितीये माधवी, संपूर्ण विश्वामध्ये फायनान्स, टुरिझम, इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात आपला जम बसवलाय सिंगापूरने. टप्पू आणि गोली पण यायला हवे होते ना. का? त्यांचीही ट्युशन होऊन गेली असते ना. अगं मी तुला फक्त माहिती देत होतो, जनरल नॉलेज माधवी. बघा तर जरा मस्त एन्जॉय करा ना. हो ते करू शकतो. असं बसू दे मला नीट. तर हे घ्या, जे मन करेल ते खा. हे काय घेऊन आली आहे संजली? अगं हे सगळं मला नाही चालत. तळलेलं अनहेल्दी आहे. माझ्यासाठी काहीतरी डाएट फूड घेऊन ये ना. अच्छा मिस्टर मेहता, जास्त नाटक करायची गरज नाहीये, नाहीतर हे पण जाईल. चला. ओके ओके बरोबर.
अच्छा 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 खायला तर हवंय पण उगाच नको बोलताय हा हे पण खा मन भरून खा. अरे मस्त आहे. बापूजी हा. हे घ्या बापूजी थोडं पाणी पिऊन घ्या. नाही नाही पाणी नाही प्यायचंय. बापूजी थोडं पिऊन घ्या पाणी. अरे नाही प्यायचंय बाबा. हो पाणी प्या ना बापूजी. अरे मला तहान नाही लागली आहे जेठ्या. नाही, जरी ताण लागली नसली तरी थोडस पाणी पिऊन घ्या ना. इकडचे लोक म्हणतात इथे गरमी आहे ऊन आहे तर थोडं थोडं पाणी पित राहिलं पाहिजे. नाहीतर ते काय ते हिड्रेशन असं काहीतरी होतं. काय 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 होतं? ते शरीरातलं पाणी ना संपून जातं. कुठे जातं? ते उडून जातं ना घामाच्या द्वारे. गरमी आहे ना तर घाम येतो आणि शरीराचं जे पाणी आहे त्याचं बाष्पीभवन होऊन जातं असं. तर त्याने काय ना अशक्तपणा येतो ना म्हणून थोडं थोडं पाणी. बस जरा अजून पिऊन घ्या. अरे प्लीज बापूजी पिऊन घ्या ना. बस बस हा ठीक आहे. अरे जेठ्या, काय तू- अरे तू बरं झाली. थांबा जरा. मी बघतो बापूजी बाथरूम कुठे आहे. थांबा जरा. नाही नाही तिथे बोलतायत कोणतरी मॅडम आहे. एक मिनिट इकडे या, इकडे या. हा माझ्या बरोबर या. हा 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 मजा येते ना बबिताजी. ए बबिताजी अजगर. ओ माय गॉड काय भीती वाटते तुम्हाला? ऑफ कोर्स नाही ह्याला गळ्यात घालून फोटो काढूया ना. नाही जेठाजी मला खूप भीती वाटते. अहो काय बोलताय काही नाही करणार तो पाहिलेला अजगर नाही आहे. नाही ठीक आहे थँक्यू सो मच. तुम्हाला हो मी काढू शकतो फोटो. काढू का? आर यू शुअर? हो आमच्या बचाव मध्ये जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा अजगरासोबत खूप खेळलोय मी. Really? हा, अरे हे काही नाहीये. आता एक मिनिट तुम्ही एक काम करा तुम्ही माझा फोटो काढा हा ह्याच्यात. हो, हा, ठीक आहे. एक मिनिट फोटो काढा मी याला अंगावर घेतो. हा हा. सांभाळून रे जेठा. अरे, काही होत नाही आता बघ ना तू. हा 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 बघा. काय झालं? ये पोपटलाल ये. अरे नाही बाबा मला नको. अरे आज चांगला जा, शकून बाबा, चांगला जा. शकून मानला जातो. हो, जा, जा, हा, जा. हे घ्या याला. एक मिनिट, हा बिचारा. मुलींनी बघितला ना हा फोटो तर म्हणतील केवढा बहादूर आहे मुलगा. हा या पोपटलालच्या गळ्यात घाला आता. वरमाळा नाही तर हात तरी घालू दे गळ्यात. एक मिनिट मला तिकडे येऊ दे. थांबा. ये अरे काही नाही होत. बघितलं बबिताजी. मी कुठेतरी वाचलं होतं आफ्रिकन अजगर ना पोपटला खातो म्हणून. अरे काय बोलतोस रे तू भिडे. अरे, पोपटलाल नाही रे तो हिरवा पोपट अरे पण दुसरा. हा तर भारतीय आहे. तो आफ्रिकन पोपट खातो ना. व्हेरी गुड क्या बात आहे. बस मजा आली ना. बबिताजी या तुम्ही पण करा. अरे, जेठालाल, काही नाही होणार. फोटो तर काढलाच नाही याचा. फोटो काढला तुम्ही? नाही नाही तुम्ही पोपटलालचा फोटो काढलात का? काय दिवस झाले ग वय बायको बरोबर फोटो काढायचं तासगरा बरोबर काढतायत. पोपटलाल जरा हसता यार. टेन्शन वाटतंय चेहऱ्यावर. चल येतच नाहीये मला. रेडी? अरे परफेक्ट मस्त. आले का सगळे आले? आले. अरे भिडे नाहीये. भिडे कुठे रे? भिडे कुठे? भिडे गेला. भिडे भिडे कसा गेला हा? कुठे गेला भिडे? भिडे. भिडे कुठे गेला? मी तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणाल हो सगळे आले म्हणून. आता इथेच कुठे गेले? आलो आहे मी. अरे इथे रूल फॉलो करायला लागतात ना. अरे आ? अरे तुम्ही लाईनीत येत होतो ना. थांबलेत सगळे. काय भिडे चल आता. काय कुठे? काय कुठे काय मी तर कधीच आलो तर मग होतो. हे कुठे? अरे बाबा नेचर कॉल साठी गेलो होतो जेठालाल. कोणाच्या कॉल साठी? अरे याच्यासाठी. हा? जेठ्या Sorry. कळत नाही तुला. हा चला ओके चला. कधीपासून झालं?
वा बघा मेहता साहेब 2 मिनिटासाठी तर अरे माझा इथली श्वास चौपटी तर बघा किती स्वच्छ आहे एकदम हा, हो सुंदर म्हणजे आहे. जबरदस्त आहे जोरदार आहे. हा, जोरदार अच्छा एकदम आपण सेंटोसा मध्ये सगळं काही बघितलं हा? पण इकडची सगळ्यात बेस्ट जागा कोणती आहे? बबिताजी तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. अरे जिथे एकापेक्षा एक गोष्ट मस्त आहे, प्रत्येक गोष्ट कमालीची आहे, तिकडे सगळंच बेस्ट आहे. ओके नाही नाही मेहता साहेब बबिताजींचा प्रश्न बरोबर आहे. कसं? सेंटोसा मध्ये एखादी तरी अशी गोष्ट असेल जी बेस्टात बेस्ट असेल. एक मिनिट बबिताजी मी जरा आता पत्ता लावून येतो. हा थँक्यू सगळं छान आहे. मी Sorry? नमस्ते. Oh, ni hao. अच्छा निहाव मी जेठालाल इंडिया. Oh, India. It's a very beautiful country. ब्युटिफुल ब्युटिफुल इंडिया. निहाव बेन सेंटोसा मध्ये बेस्ट जागा मजा मजा Best place in Sentosa. हा Bungee jumping. गंजी जम्पिंग No. Bungee jumping. बंजी जम्पिंग. Over there, अच्छा तिथे by the beach. ओके ओके बंजी जम्पिंग. It's awesome. अच्छा ओके ओके થેન્ક યુ. 再见. ચાય છે? તમે ગુજરાતી છો? What? નહીં નથિંગ બીજું બોલ્યું હશે. ચાય છે નહીં ચાય ચેંગ ચાય ચેંગ ચાય ચેંગ. 再见. ઓ અચ્છા ચાય ચેન બાય બાય ચાય ચેન. ઓકે થેન્ક યુ. બંજી જમ્પિંગ. ओके मेहता साहेब अंजली वहिनी बबिताजी चला माझ्या बरोबर. कुठे? एक बेस्टात बेस्ट जागा मिळाली आहे ती तुम्हाला दाखवायची आहे. चला. अरे पण जेठा भाऊ सांगा तरी कुठे? अरे तुम्ही चला तर माझ्या बरोबर. चला, अरे हात पकडा, हात पण पकडा. जागा कोणती आहे, जागेचं नाव काय आहे, काहीतरी तर बोल सगळं जेठालाल. काही समजेल. थोडा धीर ठेवा बापलिया. चला चला हात पकडा. चला चला. ओके ओ वाव जस्ट ब्युटिफुल. वा मम्मी काय क्लिअर पाणी आहे ना हे. हो बेबी माहितीये जर तुझे पप्पा इथे असले असते ना तर पाण्यातून बाहेरच निघाले आय नसते. नो. मम्मी हा. मी पप्पांना फोन करू. हो कर. हाय गोली. पप्पा. हाय हंस. हंस आम्ही इतक्या सुंदर जागेवर आहोत ना की मी शब्दात नाही सांगू शकत. पप्पा तुम्ही इथे आला असताना तर तुम्हाला खूप चांगली वाटली असती ही जागा. युड हॅव लव्ड इट. येस तुम्ही दोघं काय बोलताय मला काही समजत नाहीये. एक मिनिट आता सगळं समजेल. एक मिनिट हा पप्पा हे बघा. हे बघा पप्पा फक्त पाणी बघा किती क्लिअर आहे. हे बघा पप्पा तिकडे किती मोठे मोठे शिप्स आहेत. बघितलं पप्पा. एक मिनिट केबल कार. हे बघा पप्पा ही केबल कार. आणि पप्पा आणि जे तुम्हाला वरती दिसतंय ना ते बंजी जम्पिंग आहे. बंजी जम्पिंग 500 फूट उंचावरून लोक उडी मारतात पप्पा. अच्छा पप्पा अजून थोडं लेफ्टला तुम्हाला जे दिसतंय ना ते झिपलँड आहे. झिपलँड मी ते थोड्या वेळाने करणार आहे. अरे वा बाळा. पप्पा कसं वाटलं तुम्हाला? अद्भुत. खरंच एकदम अद्भुत. बाळा जर मी तिकडे असतो ना तर पूर्ण दिवस समुद्रात पडून राहिलो असतो. पाण्यातून बाहेरच पडलो नसतो. हो मग ये ना म्हणूनच तर आम्ही फोन केलाय. कोमल खरंच मला यायला जमलं असतं तर. पप्पा आय मिस यू. मिस यू टू बाळा. हंस आय मिस यू टू. कोमल आय मिस यू टू. बरं चल आता तू स्वतःची काळजी घे आणि तिकडे ना खूप एन्जॉय कर. पप्पा जर तुम्हाला माझी आठवण आली ना तर टीव्हीच्या मागे बघा एक पुस्तक भेटेल. त्याच्या मागे एक डब्बा आहे ज्याच्यात आपली आवडती चॉकलेट ठेवली होती तुमच्यापासून लपून. ते तुम्ही खाऊ शकता. बाळा इतकं काही इमोशनल व्हायची गरज नाहीये. चला तुम्ही तिकडे आता एन्जॉय करा. मी आता फोन ठेवतो. हा टेक केअर पप्पा. आय लव्ह यू. लव्ह यू बाळा. आय लव्ह यू हंस. लव्ह यू कोमल. टेक केअर. सी यू सून. सी यू. बाय. बाय. चल सगळे वाट पाहत चला. असतील. टपो. काय नाही. हो गॉड ती पण मस्त आहे. खरंच. चला ये. I think Mr. Jethalal is going to do bungee jump.
अरे जेठालाल, मी परत एकदा विचारतोय, तू कुठे घेऊन जातोय? जागेचं नाव काय आहे? आपण काय करणार आहोत? अरे सांगतो बाबा. मेहता साहेब, अंजली वहिनी, बबिताजी, आपण इथे बंजिंग जम्पिंग करायला आलो आहोत. काय बंजी जम्पिंग? बंजी जम्पिंग? नो 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 नाही जेठाजी, मी बंजी जम्पिंग नाही करू शकत. मला खूप भीती वाटते. हा अरे यात घाबरण्यासारखं काय आहे बबिताजी? मी आहे ना तुमच्या बरोबर. नाही. आणि जेठालाल, मला तर तू विचारूच नको. अशा प्रकारच्या खेळामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये, मी नाही करणार. आणि जेठा भाऊ, बंजी जम्पिंग करणं तर सोडाच, मला तर बघूनच भीती वाटते. अच्छा चला एक काम करूया. सगळ्यात आधी मी करेन जम्पिंग. ते तुम्ही बघा, मग तुमची जी भीती आहे ती गायब होऊन जाईल आणि तुमची हिंमत अशी बाहेर येईल. व्हॉट? असं का वाटतंय की जेठालालला माहितीच नाहीये बंजी जम्पिंग काय आहे? नक्की अडकणार आहे. तू करणार? हो, का नाही. एक मिनिट, मी आता विचारून येतो. ऐकलंस का तू? एक्सक्यूज मी, बंजिंग जम्पिंग कुठे? On the top floor. टॉप फ्लोर. हा चला, वरती आहे टॉप फ्लोर. चला 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 चला, या या या. जेठा भाऊ, टॉप फ्लोअर. हो हो हो. हा मेहता साहेब, अंजली वहिनी, बबिताजी, बघा काय दृश्य आहे. इथून काय जोरदार दिसतंय ना. टॉप फ्लोअर वर आलोय आपण. इथेच कुठेतरी असणार बंजिंग जम्पिंग. अरे ते बघ तिकडे होतंय बघ, तो माणूस उभा आहे. बाय बाय करून जायचं कुठे? उडी मारली इकडनं खाली, एकदम खाली. बघितलं मी जेठालाल, ह्यालाच बंजी जम्पिंग म्हणतात. काय 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 काय? बबिताजी, हा, बंजिंग जम्पिंग हे आहे. आय नो दॅट ऑलरेडी. म्हणूनच तर मी म्हणत होते मला भीती वाटते, मला नाही करायचंय. तुला काय वाटलं बंजी जम्पिंग म्हणजे काय? असं जमिनीवर असं 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 उड्या मारायच्या आहेत? जेठाजी, तुम्ही बंजी जम्पिंग करा, आम्ही बघतो. मेहता साहेब, मेहता साहेब, हे बघा. हे काय आहे मेहता साहेब? हेच आहे बंजी जम्पिंग. 500 फुटावरून उडी मारशील ना, मजा येईल. हो, मी 5 फुटावरनं उडी नाही मारू शकत. 500 फुटावरनं कसं उडी मारू? वाचवा, काहीतरी करा मेहता साहेब. ठीक आहे, तर सांगून टाक की मला माहिती नव्हतं बंजी जम्पिंग काय आहे आणि वर आल्यावर मला कळलं. आता मला भीती वाटते. अरे असं नाही बोलू शकत भाऊ. का? अरे लेडीजच्या समोर इज्जतचा भाजीपाला होऊन जाईल ना भाऊ. मी एवढी हुशारी मारली ना की हो मी करेन. प्लीज प्लीज, मी हे नाही करू शकत. मला वाचवा, काहीतरी करा ना. मी कशाला वाचू तुला? का वाचवू? परत परत मी तुला विचारत होतो जेठालाल की आपण कुठे जातोय, जागेचं नाव काय आहे, आपण काय करणार आहोत, पण नाही, हट्ट धरला. चला तर आता कर्माची फळं भोगा. अरे बाबा, हे तुम्ही बोललायत खाली. परत परत बोलेन जेठालाल. जर तुला नाही कळलं तर परत परत बोलेन. प्लीज प्लीज, काहीतरी करा, मला वाचवा प्लीज. काय तू पण करतो काहीतरी. हा, थँक्यू. Hi. Good morning. I also want to do. So let me ask you a question. What are the conditions in which a person cannot do jumping? Well, the conditions are severe headache and prosthetic leg, and then heart problem. Headache. Yeah, headache. Severe headache. Severe headache. So he cannot do. Cannot. My friend, he wants to do it. Okay. But he's stubborn that he wants to do. He's having a headache. Right. So can you just tell him that with a headache he should not do it? Please. ते मेहता साहेब माझं नाव लिहायला गेलेत ना, खूप वेळ लागला तर ना. आलो. जेठालाल विचारतायत की तू नुकतंच काय खाल्लंय? तेच ते थोडंफार जे आपण सगळ्यांनीच खाल्लं. अरे कुठे थोडंफार जेठालाल, तू तर माझ्या बरोबर खाल्ल्यानंतर 3-4 पराठे खाल्ले, 4-5 समोसे खाल्ले आणि ते फाफडा ते तू आणलेले आहेत ते खाल्लेस. एवढं सगळं तर खाल्लं. बापरे. आता आपण सुट्टीवर आहात तर थोडा काय जेमतेम खाऊन घेतो, नाहीतर मुंबईमध्ये तर एकदम मेंटेन करतो बबिताजी. एकदम कंट्रोल. नाही ते सगळं ठीक आहे जेठालाल, पण त्यामुळे ना थोडा प्रॉब्लेम झाला. काय
काय झालं? काय ना की तू भरपूर खाल्लेलं आहेस, तुझं पोट जड झालेलं आहे आणि इथपर्यंत गळ्यापर्यंत आलेलं आहे, तर ते म्हणतायत तू बंजी जम्पिंग नाही करू शकत. अरे ह्याला काय अर्थ आहे? रूल्स तर रूल्स असतात ना जेठालाल, तू नाही करू शकणार. कॅन यू डू इट? Very sorry, you cannot do. सो सॉरी. ओके Okay, thanks. Bye. Bye. बाय. ओके बाय. सॉरी जेठालाल, तुला अलाउड नाहीये. अरे, शे, पूर्ण मूड ऑफ झाला माझा. किती मन होतं माझं. मला माहिती आहे जेठालाल किती मन होतं तुझं, मी बघितलं पण तुझं मन, पण काय करू शकतो, ईश्वरची इच्छा. आणि आयुष्यात उड्या मारायची भरपूर अवसर येतील, तेव्हा करून घे ना. बरोबर आहे, ते पण आहे. ओके ठीक आहे. निघूया. ठीक आहे, चला चला. Mr. Jethalal, gin jump. Excuse me, what's the time? It's happy o'clock. Happy o'clock? Anytime is happy time if you're happy. So happy o'clock. Oh, I'm Nick from Singapore. I am Popatlal from Mumbai, India. India. Oh wow. Bollywood. Do you like Bollywood? Yes, I like Katrina. Oh, acha. Even I like Katrina. By the way, I am a senior most journalist and I am work from the international newspaper Tufan Express there in India. I have also won Golden Crow Awards. I'm a journalist too. Same. Oh wow. Where is Mrs. Popatlal? Oh, unfortunately, I'm still not married. Same. I'm not married too. You also not married? Why? Searching, not finding a right girl. Oh, same to same. Searching, but not finding a right girl. But I'm always very happy. I enjoy life. One day I know I'll find my life partner. Wow, great. I wish you best wishes that you are find from a life partner very soon. Thank you. Wish you all the same. May you find your life partner soon. Oh, तुमच्या तोंडात तूप साखर. What? In India we have culture. When somebody says what you say about you, we'll tell them तुमच्या तोंडात तूप साखर. Means all the sweetness of the world in your mouth. Thanks, my friend. Thank you, my friend. Thank you. फायनली टप्पू बंची जम्पिंग. म्हणून तर मी मागच्या 3 तासांपासून काही खाल्लं नाहीये. 3 तासापासून कळतं तुला? काय बोलतोस का तू? 3 तास झालं काही खाल्लं नाहीये? हो. नाही मग ठीक आहे आधी मग तूच जा. प्लीज मग आधी मी जातो. चला Let's मित्रांनो. go.
Okay, Tapu Goli. It's time to leave now. We got to go. Hey, but stay for some time na. We will love to, but our family is waiting for us. Oh. Hope you enjoy a lot of Yes. y'all. Same here. Had a wonderful trip. Yes. It's so memorable because of you guys. Oh, thank you so much. We guys spent great time with you. And please do visit India, okay? We are guests. Yes, definitely. We are damn excited to come to Gokul Society. Oh. Okay, guys. Okay, We go guys. now. Goodbye. Okay, no bye-bye. See you soon. Okay, bye. Bye-bye. Bye. ही गोली ऐक ना चल भिडे अंकल तिकडे. Bye. बाय Take this. थँक्यू निक. Thank you. अरे कुठे राहिला हा सगळ्यांना मला शोधावं लागतं. हे बघा हा. अरे पोपटलाल, अरे तुला कुठे कुठे नाही शोधलंय आम्ही. तू इथे काय करतोयस बाबा? कधीपासून वाट बघतायत सगळी तुझी. मी लग्नाची गोष्टी करत होतो. कोणाशी? अरे तो एक फॉरेनचा माणूस भेटला होता ना इकडे. तो पण माझ्यासारखाच होता, अविवाहित. त्याच्यासोबत मैत्री झाली. दोघं मिळून सुखदुःखांच्या गोष्टी बोलत होतो. त्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. कमाल आहे, सगळे अविवाहित तुलाच भेटतात. अरे चल आता, सगळे वाट बघतायत. हो, तिकडे चल चल आता. चल चल चल. एक मिनिट, मी जरा माझी बॅग घेतो. एक मिनिट, माझी बॅग आहे ती. हात पकड, हा, हात हा, हो, पकड. पकडतो पकडतो. जरा छत्री पकड जरा. हा, एक मिनिट, मी उतरतो. हा चल आता हा, बाबा चल चल लवकर. चल जाऊया.